हाय. हॅलो. हा माझा ऑफिसचा गेटअप आहे. येस. खूप काही बोलायचं राहते, बट युजली जेव्हा कॅमेरा समोर येते तेव्हा काय बोलावं काय नाही, कुठून सुरुवात करावं कळत नाही. बट गेले 3-4 दिवस झाले मी स्वतःसोबत थोडासा दूर आहे. स्वतःसोबत म्हणजे आर्टिफॅक्ट एपिसोड सोबत. म्हणजे युजली कसं आहे की मी एव्हरीडे आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतो, बट कसं आहे की गेले काही दिवस एवढे बिझी होतो त्यामुळे पॉसिबलच झालं नाही की या साऱ्या गोष्टी रेकॉर्ड करणं. आणि समजा जर मी केल्याही असत्या तर त्या एक प्रकारे केव्हा खतम होते या उद्देशाने केल्या असत्या. सो hello, this is the my artifact episode number 1765. yes, लास्ट टाइम आपण जो आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला होता तो केला होता 11 तारखेला, 11 डिसेंबर. म्हणजे ऑलमोस्ट एक हप्ता झाला. म्हणजे 12, 13, 14, 15, 16, 17 त्याच्यानंतर आज डायरेक्ट 18. म्हणजे कम्प्लिटली एक हप्ता मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केले. सो खूप साऱ्या गोष्टी आहे सांगायच्या. मी लहानपणापासून मला असं काही माहित नव्हतं की मला एक प्रकारे फिल्म मेकर बनायचं आहे किंवा एक प्रकारे रायटर किंवा समथिंग या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे. असं काही मला लहानपणापासून काही आयडिया होती नाही. आणि मी माझ्या फ्युचरसाठी मी खूप जास्त सिरियस पण नव्हतो. लिटरली म्हणजे कसं आहे की एव्हरीडे मी जस्ट एन्जॉयच करत होतो. म्हणजे असं नाही की एकदम लहानपणापासून पहिली दुसरी पासून आपल्याला माहित होतं की आपल्याला हेच करायचं आहे त्याच्या मागेच जायचं आहे. डोकंही नव्हतं मला असं काही करायचं वगैरे, काहीच नाही. 10th स्टँडर्ड पर्यंत तर मला असं काही फारशी काही आयडिया होती नाही. येस, बट माझ्यामध्ये काही क्वालिटीज होत्या जे की मला तेव्हा त्या क्वालिटी होत्या, बट त्या क्वालिटीची गरज कोणत्या फील्डमध्ये आहे हे मला माहित नव्हतं. म्हणजे कसं आहे की मी डायरेक्ट प्रॅक्टिकलवरच येतो ना, की जेव्हा मी लहान होतो ना, जेव्हा पिक्चर पाहायचो ना, तर पिक्चर पाहिल्यावर नाही का मी विचार करायचो की साला पिक्चर मध्ये समजा जर हा सीन अशा प्रमाणे रेकॉर्ड केला असता इट वुड बी रिअली मच बेटर, किंवा अशा वेळी त्यांनी डायलॉग म्हणले असते किंवा या वेळी प्रेझेंट केला असता इट वुड बी रिअली मच बेटर. मला पिक्चर पाहायचा खूप जास्त शौक होता. इट वॉज लाईक एक्स्ट्रीम. येस, लहानपणी वगैरे कसं टीव्ही वगैरे म्हणजे आमच्याकडे दूरदर्शन असायचं आणि केबल म्हणजे एक प्रकारे फॅन्टसी. यस, म्हणजे कसं आहे की सुट्ट्या लागल्या उन्हाळ्याच्या तर तेव्हाच फक्त 2-3 महिने राहायचं केबल, मग त्याच्यानंतर मात्र दूरदर्शन. 10वी पर्यंत तरी ऑलमोस्ट असंच चाललं. मग माझ्यामध्ये अजून दुसरी क्वालिटी होती का मी नाही का खूप लवकर इमॅजिन करत होतो. म्हणजे कोणत्याही गोष्टी लवकर इमॅजिन करत होतो. म्हणजे त्याचं मिनिंग काय आहे? मिनिंग आहे की समज जर एखादी व्यक्ती सांगत आहे की माझ्यासोबत अरे मी वडनेला जात होतो यार, वडने जाताना मग मला वाघ लागला, समथिंग वॉज गोना हॅपन. तर मग
मग या गोष्टीसाठी नाही का, मग कसं मी फटाकसे इमॅजिन करून देत होतो की या इट वॉज गन हॅपन, म्हणजे या अशा प्रेमाने, म्हणजे एक प्रकारे व्हिज्युअलाइज होऊन जात होतं लवकर. आणि या व्हिज्युअलाइजच्या दृष्टिकोनातून नाही का हळूहळू मी बायनरी कोड बनवली. बायनरी कोड ते पण एक प्रकारे ऍक्सिडेंटनेच बनली, एकदम असं काही एकदम डोक्यात विचार वगैरे आला आणि एकदम सगळी स्टोरी एका दमात सगळी फ्लॅश झाली असंही नाही. हळूहळू एलिमेंट जुळत गेले. म्हणजे या फिल्म मधून हा एक मोमेंट थोडासा इकडून तसं इकडून तसं इकडून तसं वगैरे वगैरे एकत्र करून मग त्याला प्रॉपर शेप देऊन वगैरे तो एक बायनरी कोड बनला. तो पण एक प्रकारे बिगिनिंग लेवलवरच होती म्हणा. येस. बट जेव्हा मी ते लिहिली म्हणजे एक प्रकारे इमॅजिन केली का बायनरी कोड, आणि देन रिअलाइज झालं की इट वॉज समथिंग रिली अमेझिंग. या म्हणजे मी जे काही इमॅजिन केलं आहे इट वॉज रिअली गुड. या आणि समजा जर याच्यावर फिल्म बनण्यात आली तर इट विल बी ब्लास्ट. येस. सो मी हाच विचार केला. बट कधी राहते ना, म्हणजे आपण लहान असताना आपल्याला खूप साऱ्या गोष्टी वगैरे असं असते की या दिस इज समथिंग रिली न्यू, की आपल्यामध्ये जे काही आहे ते समथिंग काहीतरी नवीन आहे आणि आपण याला म्हणजे गरम खून वगैरे म्हणतात ना, बस सेम काइंड ऑफ फिलिंग. येस. इवन मी या गोष्टीसाठी मला असं वाटलं की मला बॉम्बेला जायचं आहे. सो आय वेंट टू बॉम्बे. या बॉम्बेला पण गेलो. मी असं ठरवलं होतं की बस बॉम्बेला जाऊ आणि बस एखाद्या प्रोडक्शन हाऊस मध्ये जाऊन सगळं सांगून देऊन दुसऱ्या दिवशीपासून पूर्ण लाईफ चेंज. बस हाच विचार केला होता. बट रियालिटी आणि एक्सपेक्टेशन मध्ये करीब जमीन आसमानचा फरक असतो ना. बिलकुल सेम. या माझे मी एक्सपेक्ट तर केलं खूप काही. रियालिटीमध्ये असं काय माझ्यासोबत एकदम खूप काही वाईटही नाही झालं. या कधी कधी नाही का मोठ्या कामासाठी किंवा मोठ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला हिमतीची गरज लागते. माझ्यामध्ये त्या गोष्टीची खूप कमतरता होती. आणि मला एका वॉचमॅननी मला असं आउट म्हणलं तर मला असं एक प्रकारे खूप बेइज्जत झाल्यासारखं वाटलं ते त्या मोमेंटला. आणि मग मी त्यावेळेस डिसाईड केलं की मी कधीच या फिल्म इंडस्ट्रीमध्ये येणार नाही. म्हणजे एकदम क्विकली विचार येतात ना की कोणी आपल्याला असं शिवा दिला की आपण कसं त्याला शिवा देतो, आपण विचार पण नाही करत की आपली गलती काय, बस आपल्याला त्याला शिवा द्यायची आहे आणि असं करायचं आहे. बस मी त्याच वेळी एक क्विकली रिॲक्शन घेतलं की मी याच्यानंतर कधीच फिल्म इंडस्ट्रीमध्ये येणार नाही. जे की माझ्यासोबत असं काही फारसं काही झालंच नाही. मला फक्त एका वॉचमॅननी फक्त असं आउट म्हणलं तर बट समहाऊ जे काही झालं ते काहीतरी वेगळंच होतं. आणि कधी कधी नाही का आपल्यासोबत अशा काही गोष्टी होते जे आपल्याला आवडत नाही, बट इन द एंड त्याचा रिझल्ट जर मी फिल्म जर समजा सोडलं ना तर मी असं एज्युकेशनच्या मामल्यामध्ये मी असं खूप काही हुशार वगैरे बिलकुल नाही. जर तुम्ही मला मठ्ठ जरी म्हणलं ना तरी मला असं फारसा काही फरक पडणार नाही, बिकॉज ऑफ दॅट की आय एम. मठ्ठ म्हणजे काय? मठ्ठ म्हणजे मठ्ठ नका म्हणू प्लीज. मठ्ठ म्हणजे एक प्रकारे बिनडोक नका म्हणू. मला डोकं आहे पण माझं डोकं पेपरच्या वेळेस काम करत नाही. बट माझी खूप साऱ्या गोष्टी आहे जे मला माहित आहे आणि जे की तुम्हाला नाही माहिती. आणि मी खूप पढाई करतो. युजली मला पढाई करायचं मीडियम आहे ना, मला कसं नवीन साऱ्या गोष्टी जाणून घेण्याची खूप इंटरेस्ट आहे ना. पण मी कसं ते किताबी किडा म्हणून ते असं नाही. मी कसं कानात हेडफोन टाकतो, युट्यूब लावतो, बस. यानी जो माझी पढाई होते इट वॉज समथिंग रिली नेक्स्ट लेवल ऑफ दॅट. व्हॉटएव्हर. बट मी पढाईमध्ये फारसा काही हुशार नव्हतो. लिटरली मला माहित होतं की माझ्याने ग्रॅज्युएशन होणार नाही. इंजिनिअरिंगचा डिप्लोमा 3 वर्षाचा असतो, तो मला 6 वर्ष लागली कम्प्लीट करायसाठी. सो
कसं आहे की मला रिअलाइज झालं की आपलं डोकं काही जास्त काही चालणार नाही. तर म्हणून मी कसं एक प्रकारे जसा माझा डिप्लोमा झाला सरळ मी जॉब घेतली. थँक गॉड माझे मामाजी म्हणजे आत्याचे मिस्टर ते खापरखेडा पॉवर प्लांट मध्ये एक सिक्युरिटीचे हेड होते आणि त्यांनी मला कामावर लावलं होतं ऍज अ मेंटेनन्स सुपरवायझर म्हणून. त्यांच्या हाताखाली खूप काही कॉन्ट्रॅक्टर वगैरे असायचे. तर त्याच एका कॉन्ट्रॅक्टर पैकी एका कॉन्ट्रॅक्टरला एक वगैरे असं म्हणलं की एक मुलगा आहे बा, लावून द्या बा. आणि मी जे जॉईन झालो ऍज अ सुपरवायझर. तर माझं कोणतं काम होतं की मला एक प्रकारे त्यांची प्रेझेंटी लावणं आणि त्यांना इन्स्ट्रक्शन देणं की तुम्हाला हे करायचंय, ते करायचंय, ते करायचं, ते करायचं आहे. पण कसं आहे की अगोदरपासून आपण चांगल्या फॅमिलीमध्ये राहिलो आहे आणि अचानकपणे जॉब लागल्यावर आपण अशा लोकांसोबत राहतो म्हणजे समथिंग काहीतरी वेगळंच आहे. हे असे लोक आहे जे आपण सो खूप असं एक प्रकारे हे वाटलं की बाहेरची दुनिया काहीतरी वेगळीच आहे. पोट खूप जास्त दुखत आहे. सो बेसिकली मी कसं थोडस उभं राहूनच बोलतो. बरं वाटतं उभं राहून बोलल्यानं, नाही का थोडस अंग पण हलवता येते थोडस वगैरे. सो काय झालं मग त्याच्यानंतर कसं की मला माहित होतं की मी पढाईमध्ये खूप जास्त हुशार वगैरे नाही आणि खूप काही प्रकारे करू शकतो असंही काही वाईट माहित नव्हतं. बस स्वतःवर विश्वास होता आणि आपण काही ना काहीतरी करू. यस. जेव्हा मी घराच्या बाहेर आलो आणि घराच्या बाहेर आल्यावर लोकांना बघितलं की इथे लोक किती वेगळे आहेत आणि किती म्हणजे आपल्याला म्हणजे मी कसं अगोदरपासून नेहमी पोलाइटली वागतो प्रत्येकांसोबत एव्हरी टाइम. बट कधी कधी लोक ना काही याचा दुरुपयोग घेतात आपल्या पोलाइटनेसचा आणि हे मला रिअलाइज झालं. 1 वर्ष काढला मी तिथे आणि त्याच्यानंतर मग चला पोट खाऊन दुखून राहिलं यार. असं वाटतं का मस्त वॉक करावं. ओ बॉय फक. ऍक्च्युली व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडचा हाच एक प्रॉब्लेम आहे की याला नाही का असं हे घेऊन चालावं लागते म्हणजे पकडून ठेवून घ्यावं लागते वगैरे वगैरे. वेल आपल्यापाशी हे आहे ट्रायपॉड आहे. सो बेसिकली आपण याचा वापर करू शकतो. ओके. आपला कॅमेरा तर होल्ड आहे. एक प्रकारे सेल्फी स्टिक प्रमाणे आपण याचा वापर करू. ओके. सो इट इज गुड. या म्हणजे आपण बोलत पण आहे, चालत पण आहे, व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड पण होत आहे आणि समथिंग रिअली काहीतरी नवीन वेगळंच असं एक प्रकारे एक्सपिरियन्स करून राहिलोय आपण या आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये. सो इट फील्स रिअली गुड. सो मला म्हणायचं काय आहे या मला एक नाही माहित. दिस इज द एंड. दिस इज द माय आर्टिफॅक्ट. बोलते नाही उंडाला.